तुम्ही जिम करता, डाएट करता, सप्लिमेंट पण घेता, तरी पण तुमची बॉडी बनत नाही आहे. याचं मुख्य कारण माहिती आहे तुम्हाला काय आहे? तुम्ही झोप व्यवस्थित घेत नाही आहे. आज हा पूर्ण व्हिडिओ झोप का महत्त्वाची आहे, झोप का घेतली पाहिजे आणि झोप का इम्पॉर्टंट आहे, याच्यावर हा व्हिडिओ आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी हा असा मुद्दा एक सांगणार आहे, की त्या मुद्द्यामध्ये तुम्हाला झोपेचं हा महत्त्व किती पर्सेंटने जास्त महत्त्वाचं आहे, हे शेवटला तुम्हाला एका उदाहरणाने नक्कीच कळेल. तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा. झोप म्हणजे फक्त आराम नाही. बऱ्याच लोकांना वाटतं, की झोप म्हणजे फक्त डोळे बंद करून पडणं, पण रिॲलिटी ही वेगळी आहे. तुम्ही तुमची बॉडी ही झोपेत रिपेअर होत असते. जी जिम करून जे आपले मसल ब्रेकडाऊन होतात, त्याची मसल रिकव्हरी ही झोपेत होते. फॅट लॉसला देखील मदत ही झोपेमध्येच होते. परत झोप घेतल्यानंतर महत्त्वाचे म्हणजे तुमचं ब्रेन हे झोपेमुळे फ्रेश होतं. तर हे एवढे बेनिफिट आपल्याला फक्त झोपेमुळे जर मिळत असतील, तर जिम करण्यापेक्षा आपण झोपेकडे पण तेवढाच फोकस केला पाहिजे. जर वर्कआउट हा बॉडी बनवण्याचा पार्ट 1 आहे, तर स्लीप हा त्याचा सेकंड पार्ट आहे. हे तुम्हाला दोघांना इक्वली सोबत घेऊनच तुम्हाला सगळं मॅनेज केलं पाहिजे. तर तुम्ही वर्कआउट करताय, तर झोप पण ही घेतलीच पाहिजे. कारण तुमची मसल रिकव्हरी तुम्हाला या गोष्टीचा देखील जास्त बेनिफिट मिळतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झोप कमी घेतल्यावर काय होतं? आता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आता हा नक्की शेवटपर्यंत पहा. तुम्ही ने तुम्ही नक्कीच नोटीस केलं असेल, पण त्या गोष्टी तुम्ही इग्नोर केल्या असेल. झोप कमी झाली की दिवसभर तुम्हाला आळस येतो. जिममध्ये एनर्जी भेटत नाही, ताकद लागत नाही, फोकस राहत नाही, वर्कआउट अर्धवट राहतो. सगळ्यात महत्त्वाचं, सगळेजण म्हणतात ना, माझं वेट वाढतं. तर हा मुद्दा नक्की ऐका. झोप कमी झाल्यामुळं तुम्ही जंक फूडचं तुम्हाला क्रेव्हिंग जास्त होतं. स्लीप कमी झाली की बॉडीला एनर्जी हवी असते. मग तुम्हाला अचानक कोल्ड्रिंक, चिप्स, बेकरी प्रॉडक्ट, शुगर प्रॉडक्ट हे खाण्याचं जास्त क्रेव्हिंग होतं. म्हणून अनेक लोकं हे डाएट फॉलो करू शकत नाही. डाएट फॉलो न होण्याचं कारण म्हणजे तुमचं झोप. तुमची अर्धवट झोप तुम्हाला डाएट फॉलो करून देत नाही आहे. तर तुम्ही नक्कीच झोप ही चांगली घ्या आणि तुम्हाला डाएट करायला पण तेवढीच एनर्जी भेटणार आहे. तर तुमचा डाएट न फॉलो होण्याचं कारण हे तुमची झोप आहे. चौथा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. टेस्टोस्टेरॉन आणि ग्रोथ हार्मोन्स कमी होऊ शकतात. तर ही गोष्ट नक्की पहा. तर मुलांसाठी महत्त्वाची आहे. प्रॉपर स्लीप नसली की बॉडी हार्मोन्सवर परिणाम होतो. स्ट्रेंथ, रिकव्हरी आणि मसल ग्रोथ या सगळ्यावर इफेक्ट पडतो. पाचवा मुद्दा सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे मूड आणि मेंटल हेल्थ. हा पण एक फिटनेसचा पार्ट आहे. तर नक्की पाहू. झोप कमी झाली की साहजिक आहे माणसाला चिडचिड होते, राग येतो, स्ट्रेस लेवल वाढतो, कॉन्फिडन्स कमी होतो. महत्त्वाचं म्हणजे तुझा कॉन्फिडन्स कमी होतो. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा रोग 99% लोकांना झालेला आहे. मोबाईल आणि लेट नाईट प्रॉब्लेम. हा सर्वात मोठा प्रॉब्लेम म्हणजे लेट नाईट स्क्रोलिंग. आपण 5 मिनिटाचं स्क्रोलिंग म्हणून आपण 2-2, 3-3 तास आपण जाग राहतो. रात्रीची झोप व्यवस्थित घेत नाही. मोबाईलच्या स्क्रीनमुळं ब्लू लाईट ही ब्रेनला असं सांगत असते, की आजचा हा दिवस आहे, तर झोपेची गरज नाही आहे बॉडीला ह्याच्या. त्यामुळं ब्लू लाईट ही आपला मेलाटॉनिन हार्मोन्स हा ॲक्टिव्ह करत नाही. तुमचा मेलाटॉनिन हार्मोन्स हा कधी ॲक्टिव्ह होतो? तुमच्या रूममध्ये पूर्ण अंधार आहे, तेव्हा त्या मेलाटॉनिन हार्मोन्स तुमचा ॲक्टिव्ह होतो आणि तुम्हाला चांगली झोप लागते. तर रात्र ही झोपण्यासाठी बनलेली आहे. तर हा झोप ही फुकट आहे, चांगली आहे, तर नक्की घ्या. त्याचा चांगला वापर करा. स्क्रोलिंग करण्यात टाईम वेस्ट करू नका. त्याचे साईड इफेक्ट खूप मोठे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, किती तास झोप घेतली पाहिजे? जिम करणाऱ्या व्यक्तीने कमीत कमी 7 ते 8 तास झोप घेतली पाहिजे. कारण त्याला मसल रिकव्हरी पण होणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे. रिकव्हरी, फोकस, फॅट लॉस, मसल ग्रोथ सगळं इम्प्रूव्ह होतं ते एका झोपेमुळं. तर तुम्हाला झोप देखील तेवढीच चांगली घेतली पाहिजे. हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा. मी तुम्हाला स्टार्टिंगला बोललो होतो ना, शेवटचा मुद्दा हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही. चांगली झोप येण्यासाठी टिप्स. रात्री मोबाईल स्क्रोलिंग कमी करा. झोप झोपायच्या आधी कॅफेन टाळा. म्हणजे कॉफी घेऊ नका. शक्यतो 2 ते 3 तास आधी ब्लॅक कॉफी घेऊ नका. रोज
रोज एकाच वेळी झोपण्याचा ट्राय करा, म्हणजे तुमची झोपेची वेळ ही फिक्स करा. आणि तुमची रूम ही पूर्ण डार्क ठेवा, म्हणजे अंधार ठेवा, जेणेकरून तुमचा मेलाटोनिन हार्मोन्स ॲक्टिव्ह होईल आणि तुम्हाला झोप चांगली लागेल. रात्री हेवी स्ट्रेस घेऊ नका. स्ट्रेस पूर्ण कमी करा. त्यानंतर तुम्हाला झोप देखील तेवढीच चांगली लागणार. लोक हजारो रुपये सप्लिमेंटवर खर्च करतात, पण फ्रीमध्ये असलेली स्लीप ती इम्प्रूव्ह करत नाही आहे. लक्षात ठेवा, स्लीप इज नॉट वेस्टिंग टाईम, स्लीप इज रिकव्हरी. जर खरंच तुम्हाला स्ट्रॉंग बॉडी करायची आहे, बॉडीला शेप चांगला द्यायचा आहे, माइंड फ्रेश ठेवायचं आहे, हेल्दी लाईफ हवी आहे, तर वर्कआउट देखील तितकाच इम्पॉर्टंट आहे. वर्कआउट देखील तेवढाच आहे, जेवढी तुम्हाला झोप पण घेतली पाहिजे. हा व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला तर नक्की लाईक करा, कमेंट करून सांगा तुमची झोपेचा टायमिंग किती वेळ आहे. तुम्ही 3 तास झोपताय का 4 तास झोपताय. फिटनेस आणि हेल्थबद्दल असेच रिअल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, ज्याला झोपेचं महत्त्व अजून देखील माहीत नाही आहे. धन्यवाद.